अमेरिकेच्या हवाई बेटांवरील किलाउआ ज्वालामुखीतून पुन्हा एकदा लाव्हारस बाहेर पडू लागलाय। गेल्या वर्षभरात अनेकदा यातून लाव्हारस बाहेर पडलेला आहे, मात्र अद्याप याची कुणालाही हानी पोहोचलेली नसली तरी हवाई बेटांवरील भूगर्भात नक्की काय चाललंय याची उत्सुकता ताणली जाते। का किलाउआ सतत लाव्हारस बाहेर फेकतोय? हा ज्वालामुखी किती जुना आहे? त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसामुळे काही धोका तर नाही ना? असे अनेक प्रश्न पडू लागले। याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न। हवाई बेटांवरील किलाउआ ज्वालामुखीतून पुन्हा लाव्हारस बाहेर पडू लागल्याची माहिती रविवारी अमेरिकन भूसर्वेक्षण विभागाने जारी केली। किलाउआ गेल्या वर्षभरापासून असा लाव्हा बाहेर फेकतोय आणि त्याच्या लाव्हारसामुळे ज्वालामुखीच्या विविध विवरांमधील खडकही वितळू लागले। हा उद्रेक एकाच उत्सर्जनाचा भाग असून लाव्हारसही एकाच मार्गाने वाहून जातोय। हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानातील शिखरावरील विवरात हा लाव्हा साचलेला आहे, मात्र अद्याप बेटावरील घरांना किंवा इमारतींना धोका निर्माण झालेला नाही। किलाउआ हे हवाईयन द्वीप समूहातील सर्वात मोठ्या हवाई बेटावर आहे। हे राज्याचं सर्वात मोठं शहर होनोलुलू पासून सुमारे 200 मैलांवर दक्षिणेकडे आहे। किलाउआ हा हवाई बेटांवरील जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे। हा हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे। याच्या नावाचा अर्थ होतो पुष्कळ विस्तारणारा। थोडक्यात ज्वालामुखीच्या मध्यवर्ती विवर आणि भेगांमधून लाव्हा उद्रेकाद्वारे तयार झालेला एक लांब घुमट आहे। अमेरिकेच्या हवाई बेटांच्या आग्नेय भागात हा स्थित आहे। या ज्वालामुखीच्या अभ्यासातून शास्त्रज्ञांना त्याच्या लाव्हा प्रवाहाबाबत मौल्यवान माहिती मिळू शकते। किलाउआ ज्वालामुखीच्या उद्रेकांचं निरीक्षण करून आतापर्यंत शास्त्रज्ञांना लाव्हा आणि वायू यांचा अभ्यास करता आला। किलाउआ हे एक मॉडेल भूकंपासारखं कार्य करतं, त्यामुळे या ज्वालामुखीमुळे भूकंपाच्या ताणाचं विश्लेषण करणं आणि भूकंपाच्या सुरुवातीच्या टप्प्यांचं विश्लेषण करणं शक्य झालंय। नासाच्या उपग्रहांच्या मदतीनं 1990च्या दशकात ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचा अभ्यास करणं शक्य झालं। विविध उद्रेकांमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक आणि भौतिक बदलांचा अभ्यास करून ज्वालामुखीतील प्रक्रिया आणि घटकांचं विश्लेषण करता येतं। हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी महत्त्वाचा मानला जातो। याचा उद्रेक अनेकदा होतो आणि गेल्या काही वर्षांपासून तो सक्रिय आहे। किलाउआ ज्वालामुखी अंदाजे 2,10,000 ते 2,80,000 वर्ष जुना आहे। सुमारे 1,00,000 वर्षांपूर्वी तो समुद्र सपाटीच्या वर आला। तो हवाई बेटांवर असलेल्या ज्वालामुखींपैकी सर्वात जास्त सक्रिय आहे आणि पृथ्वीवरील सर्वात व्यस्त ज्वालामुखींपैकी एक मानला जातो। तर अलीकडेच म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये त्याचा उद्रेक झाला होता। 2018 मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता। त्यावेळी हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग काही काळासाठी बंद करावा लागला होता। ऑक्टोबर 2025 मध्ये लावा 1500 फुटांपर्यंत उंच उडाला होता। मे 2025 मध्ये उद्रेकात लावा 300 फुटांपर्यंत वर पोहोचला होता, तर डिसेंबर 2024 मधील उद्रेकात लावा 260 फुटांपर्यंत वर उडाला होता। 11 महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये जेव्हा लावा बाहेर पडला होता, तेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सोडलेली राख समुद्र सपाटीपासून 6000 ते 8000 फूट उंचीवर उडत होती। वारे दक्षिण पश्चिम दिशेने वाहत होते। भेगांमधून बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साईड वातावरणात असलेल्या इतर वायूंसोबत मिसळून मानव आणि प्राणी तसंच पिकांवर परिणाम करणारा ठरू शकतो अशी भीती निर्माण झाली होती। दरम्यान डिसेंबरमध्ये बाहेर पडलेल्या लाव्हाची जाडी सुमारे 3 फूट होती। किलाउआ प्रमाणेच हवाई बेटांवर असे 6 ज्वालामुखी आहेत। ते नेहमी सक्रिय असतात। मौना लोआ हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे, तर किलाउआ सर्वात जास्त सक्रिय आहे। हा ज्वालामुखी कसा तयार झाला यावर शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करतायत। त्यात वाहत असलेल्या लाव्हाबाबत माहिती संकलित केली जाते। अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार मौना लोआ 1843 पासून सुमारे 33 वेळा सक्रिय झाला। या लाव्हाचा देखील 1984 मध्ये स्फोट झाला होता। त्यानंतर 7 किलोमीटर परिसरात लाव्हा सलग 22 दिवस वाहत राहिला। त्याच वेळी 2018 मध्ये मौना लोआजवळ किलाउआ ज्वालामुखीचाही उद्रेक झाला होता। यात सुमारे 700 घरांची पडझड झाली होती। त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये इथं स्फोट झाला होता। ज्वालामुखी ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली एक नैसर्गिक विवर मानली जातात। त्याद्वारे मॅग्मा, लाव्हा, राख इत्यादी वितळलेले पदार्थ पृथ्वीच्या अंतर्भागातून स्फोटांसह बाहेर पडतात। पृथ्वीवर 7 टेक्टॉनिक प्लेट्स आणि 28 सब टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे ज्वालामुखी तयार होतात। पृथ्वीवर अंदाजे 1350 सक्रिय ज्वालामुखी आहेत। गेल्या 10,000 वर्षात सुमारे 1500 ज्वालामुखींचा उद्रेक झालाय। दरवर्षी साधारणपणे 60 ते 80 ज्वालामुखींचा उद्रेक होतो। ही संख्या बदलत राहते, कारण काही ज्वालामुखी शांत होतात तर काही पुन्हा सक्रिय होतात। त्यातही हवाई बेटांवरील 6 ज्वालामुखी शास्त्रज्ञांसाठी अभ्यासासाठी नवी दारं खुली करून देत असतात। पृथ्वीच्या गर्भात सुरू असलेले बदल आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हामुळे अनेक पैलूंचा अभ्यास करता येतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।